धार्मिक विधी मात्र लवकर संपल्या, पण नाच गाण्याचा कार्यक्रम मात्र मित्रांनो भरपूर उशीर होता. लगीन लावलं, सद्गुरूंनी लगीन लावलं हा भाग आहे. आणि जाताना हे तिघंजण मला लिफ्ट मागितली. अमरावती जे होते त्यांना लिफ्ट दिली आणि समागमकडे माझी गाडी चालती झाली आहे. चौथ्या दिवशी मित्रांनो मी कामावर सुट्टीच काढली, कारण की सामूहिक विवाह सोहळ्याला मला जायचं होतं. आणि हे बघा आता चौथा दिवस आहे, बऱ्याच लोकांना माहीत झालं इथं समागम आहे. आणि इथे कपड्याची दुकानं डायरेक्ट रस्त्याकडे लागले आहेत. बघा लोकांनी बिझनेसच स्थापन केला, जिथं लोक तिथं व्यवसाय, त्यामुळे भरपूर प्रमाणात लोक आता यायला लागलेत. उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांनी रस्त्याकडला छोट दुकानं मांडलेत आणि पार्किंगला गाडी लावल्यानंतर मला इथं दिसले आमच्या गावातले एक व्यक्ती. हे आजोबा चाला येत नव्हते, म्हटले आतमध्ये सोडतो का, चला की म्हटलं, पण आतमध्ये गाडी जात नाही. त्यांनी सांगितलं की आतमध्ये गाडी आता अलाव आहे, आज शेवट दिवस आहे, आता रेकॉर्डिंग पण काय लई कोण विचारत नाहीत. आणि पूर्ण 2 किलोमीटर आतनं फिरून आलो, पण आम्हाला लंगर कुठे घावणार, त्यांना लंगरला जाऊन फक्त जेवण करायचं एवढंच होतं. आणि जाताना या ठिकाणी कोणतरी बहुतेक आजारी पडले. लागले त्याची पत्नी छातीवर चोळतच गेलेले, बहुतेक त्याला मित्रांनो अटॅक वगैरे आला असणार आहे. आणि या सेवेकरी माताजी आणि यांना इथं सोडलं मी लंगरपाशी. तुम्ही थांबा म्हटलं, जेवण वगैरे करा, पुन्हा भेट झाली तर नक्की तुम्हाला मी नेतो, पण भेट व्हायची शक्यता भरपूर कमी आहे. तुम्ही जेवून गेलं तरी चालेल, काय अडचण नाही. आणि पुढे गेल्यानंतर मला एका स्त्रीनं हात केली. मला वाटलं कशासाठी कामासंदर्भात बोलवतं काय, पण त्या स्त्रीचं अपंग होती थोडी, तिला चालायत नव्हतं. तिची मुलगी एक समोर मध्ये बसली आणि ती बसली. मला म्हटली या ठिकाणी मला सोडता का, जिथं सामुदायिक लग्न चालू आहेत. मी पण तिथं जाणार आहे का त्या मुलगीला आणि हिला मी सोडलं सामुदायिक लग्न या ठिकाणी. आणि आता सामुदायिक लग्न विवाहाचे भाग सुरू, सामुदायिक शादिया. आपली खुशी ज्याला संत तुकाराम माऊलींनी, संत तुकाराम महाराजांनी आपल्या ही आनंदाचा डोह कुठला, आनंदाची तरंग कुठली, हीच ती संत मांदियाळी, संतांची मांदियाळी. इथे मित्रांनो कोणत्याही धर्माचा अभंग असू दे, पोवाडा असू दे, सुप्या असू दे, गजल असू दे, सर्व प्रकारचे संगीत लागत होते बरं का. सौख्य नांदोतयाच्या घरात. मित्रांनो आता या ठिकाणी समोर माताजी येऊन बसणार आहेत आणि इतकी गर्दी आहे मित्रांनो, कमीत कमी तिथे 3.5 ते 4 लाख लोक असतील. शेवट दिवस असून देखील बघा. आणि पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, कारण लग्न असल्यामुळे एकदम 82 जोड्यांचं लग्न मित्रांनो होणार आहे तिथं एकाच वेळी, एकाच मंडपात. आत बसून बघायला मिळणं काय खरं नाही आणि आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग पण लांबणी व्यवस्थित होणार नाही. त्यापेक्षा सरळ ह्या LED स्क्रीनजवळ जाऊन बसलो. येतेच म्हटलं आता रेकॉर्डिंग करायचं जे काय. अवघा लग्नाच्या जोड्या बसल्या आहेत, अशा तब्बल 82 जोड्या आहेत. प्रत्येकाला थोडं अर्धा तोळं सोनं देणार आहे असं आम्हाला कळालं. आणि संसार सट वगैरे आणि सर्व जोडपे असे खुश आहेत. प्रत्येक जोडला एक नंबर देण्यात आला. हे बघा झूम करून इथे 76 नंबर आहे. प्रत्येक जोडीचा पाहुण्यांची मंडळी, मित्रमंडळी यांची जेवणाची व्यवस्था वगैरे पुढे मित्रांनो भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे. पण नियोजन खूप छान आहे आणि अँकरिंग करणारे हे व्यक्ती भरपूर मजेशीर प्रमाणे आणि खूप धार्मिक पद्धतीने सांगत होते बरं का. सर्व जोड्या या उच्च शिक्षित आणि चांगल्या नोकरीतल्या आहेत आणि हे साईडला त्यांच्या प्रत्येकाचे हार ठेवले आहेत. आपने यूं ही आते रहे और एक दूसरे की तरफ मुख करने के बाद जैसे निवेदन करेगा, सबसे पहले बहनें वरमाला पहनाकर अपने जीवन साथी का स्वीकार करें. सदगुरु माता सुदीक्षा जी, हरदेव जी महाराज की जय. आप उसी के साथ इन्हीं के रूप में स्वीकार करेंगे. सदगुरु माता सविंदर हरदेव जी महाराज की जय. अब देखिए ये कैसा कमाल का दृश्य है, कितनी समानता है जहाँ पर बहनों ने अपने वर को, ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं, पहिला बहिणी म्हणजे स्त्रिया यांनी वरमाला पहिनायची आणि नवऱ्याच्या पाया पडायचं आणि पुन्हा नवऱ्यांनी वरमाला घालून पाया पडायचं. आणि आता हे जे घालत आहेत याला सांजेहार करणे म्हणतात. ज्या वयस्कर व्यक्ती, ज्या अनुभवी व्यक्ती आहेत यांनी सर्वांना एकत्रित हार घालायचं. हे बघा समोर प्रत्येकाला एक गळ्यात हार आहे, प्लस दोघांमध्ये कॉमन हार घातला, याला सांजेहार करणे म्हणतात. दोघांचा कॉमन हार आहे बघा. प्रत्येक जोडला सांजेहार घातला आहे ठराविक वयस्कर मंडळांनी त्यांच्या घरच्या. आणि बघा आता सद्गुरू माताजी समोर बसल्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण जाणार आहेत. आणि जोडी प्रत्येक खुश आहे आणि लग्न अशा प्रकारे लागण्यात आलेलं आहे. जवळपास लग्न पूर्णपणे, हे बघा प्रत्येक जोडला एक सेपरेट टेबल करून तिथे हार ठेवले होते, ते आता घालण्यात आले आहेत. पहिला वराला, नंतर वधूला आणि मग दोघांमध्ये कॉमन सांजा हार.
लग्न सोहळा म्हणजे संगीत हे असणारच आणि जोडी आहे जोडी सद्गुरू हे गाणं झाल्यानंतर माताजींचं आता प्रवचन होणार आहे, त्यांना उपदेश देणार आहे सर्व जोड्यांना त्या. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर जी महाराज की निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की. यहाँ अन्य कोई रस्म मंगलसूत्र पहनाना हो या और कुछ वो आप बाद में भी कर सकते हो. मंगळसूत्र घालायची विधी वगैरे हे तुम्ही नंतर करू शकता. पहिला माताजींचा आशीर्वाद सर्व जोड्याने घ्यायचा. आणि हे बघा आनंद वातावरणात आता गाण्याचा आनंद पसरणार आहे आणि आपण देखील ते पाहणार आहे. प्रत्येक जोडी येऊन बघा मित्रांनो माताजींच्या पाया पडत आहे आणि आशीर्वाद घेत आहे. माताजी आणि राजपितांचे आशीर्वाद सर्वजण घेत आहेत. प्रत्येक जोडी एकवर घेत आहेत आणि हे बघा नाचणार आता. बघा वातावरणामध्ये संगीत नृत्य याचा बहारदार कार्यक्रम चालू झाला आहे. धार्मिक विधी मात्र लवकर संपल्या, पण नाच गाण्याचा कार्यक्रम मात्र मित्रांनो भरपूर उशीर होता. अल्लाह मेरे मौला, सर्व धर्माची पंजाबी गाणी, शीख धर्माची सुफी गाणी, ओ हुजूर, सगळ्या प्रकारचे देवाचे गाणी झाले आहेत आणि चालूच आहेत. आता इतर रेल्वे आणि मित्रांनो या दिवशी गर्दी थोडी कमी असणार कारण की शेवटचा 4था दिवस होता. पण 4थ्या दिवशी देखील लोकांचा उत्साह अभूतपूर्व असा मला पाहायला मिळाला. हे बघा जोड्या जसे तिकडे पाया पडून चालल्या तसे इकडे संगीताचा कार्यक्रम चालू आहे. आता मला देखील थोडंसं ठुमकं वाटणारच कारण की आता इथे संगीताला आलो आहे आपण, लग्नाला म्हटल्यावर जरा थोडंसं आपण बी नाचलं पाहिजेच. मग राहतोय कुठं आपण मागं, चला आपण देखील सहभागी होऊ यांच्या आनंदात आणि 1-2 ठुणके आपण पण लावू. हो लग्न लावलं सद्गुरूंनी लग्न लावलं. यावेळी देखील मित्रांनो 4-5 जण मला हटकलं की मोबाईल अहो म्हटलं शेवट दिवस आहे आज काय मोबाईल मी सोडत नाही. कोण काय मी म्हणते रेकॉर्डिंग मी करणारच. चला हो लग्न लावलं सद्गुरूंनी लग्न लावलं. तर मित्रांनो लग्न तर लागल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे जेवणाचं आणि तिथे पाहुणे मंडळी पण आहेत आणि बाहेरील लोक पण आहेत. तर जेवणाची व्यवस्था कशी केली आहे ही पुढल्या भागात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कसे कुपन देऊन कसे नंबर देऊन अशा प्रकारे भाग आहे. 3 दिवसाचा मेन कार्यक्रम हा झालेला आहे आणि 4थ्या दिवशी हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. तरी देखील मी सुट्टी काढून हजर राहिलोय आणि या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळेजण मिळून घराला गेले. तो एक भाग आहे. म्हणजे साधारण 275 पर्यंत निरंकारी सण समागमचे भाग आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर असे भाग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आता पंचकल्याण पूजा शिवाय शेती प्रदर्शन त्या ठिकाणी झाली मजा मस्ती पण आहे. डिग्रता कृष्णाघाट मित्रांनो वेगवेगळ्या व्हरायटीचे व्हिडिओ जे क्वचितच तुमच्यासाठी कोणी आणत असेल अशा प्रकारे मी आणायचा प्रयत्न करतोय. तर आवडल्यास माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. खुश राहा, सुरक्षित राहा आणि पाहत चला.